पहिलाच कार्यक्रम आहे आणि तुम्ही खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलात. मी नेहमी बघतो की बरेचसे बिझनेस खूप छान सुरू होतात, ऑलराईट, पण त्यांची म्हणावी तशी ग्रोथ होत नाही. सो रिसर्च सांगतो दरवर्षी 10 लाख बिझनेस सुरू होतात, दरवर्षी लाखो बिझनेस सुरू होतात वर्ल्ड वाईड. रिसर्च सांगतो दरवर्षी लाखो बिझनेस सुरू होतात, पण ते सगळेच बिझनेस वाढत नाहीत. काहींची वाढ होतच नाही, काहींची वाढ अतिशय मंद गतीने होते. काही लोकांना मोठं यश कधीच मिळत नाही. कोणी सांगू शकेल हे मोठं यश म्हणजे काय असतं? काही बिझनेसेसना मोठं यश कधीच मिळत नाही. एनीबडी? आत्ताच एक केशकिंगची स्टोरी आली होती. त्या माणसाने 6 वर्षापूर्वी एक ब्रँड सुरू केला आणि आज तोच ब्रँड त्याने 1600 करोडला विकला. किती? 1600 करोड. हे तुम्ही करू शकला असता. तुम्ही सुद्धा काही लोकांनी 6 वर्षापूर्वी बिझनेस सुरू केले असतील, येस ऑर नो? पण आज आपण 1600 करोड काय 16 करोड पण पोहोचू शकलो नाही. हे जे काही आहे ते आपल्याला जाणून घ्यायचंय. हे असं होतं का? आपण एका ठराविक कक्षेच्या पलीकडे, मर्यादेच्या पलीकडे आपण का पोहोचू शकत नाही? मोठे यश कधीच मिळत नाहीत. काही उद्योगधंदे तर चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा कोसळतात. म्हणजे काही बिझनेसेसना स्पेक्टॅक्युलर स्टार्ट मिळतो. म्हणजे मागे मुंबईत एक ब्रँड होता सुभिक्षा, कोणी नाव ऐकलंय? अमेझिंग ब्रँड होता. किंवा आता मोबाईल स्टोर, खूप चांगली सुरुवात मिळाली, पण कालांतराने ते मात्र कोसळले. पण त्याचबरोबर काही ब्रँड असे पण आहेत फ्लिपकार्ट सारखे की ज्यांनी फक्त 4 लाख भांडवलाने बिझनेस सुरू केला आणि आज त्यांची उलाढाल 12,000 करोडची आहे फक्त 7 वर्षात. मग त्यांना हे कसं जमतं आणि आपल्याला हे का जमत नाही? कोणी सांगू शकेल? का असं होतं की काही बिझनेसेस खूप कमी वेळात स्पेक्टॅक्युलर प्रगती करतात, आपण मात्र तिथपर्यंत पोहोचू शकत नाही? तुम्हाला काय वाटतं, काय कारण असतील? एनीबडी? येस, माईक प्लीज, बोला. येस. ती लोक वेळच्या वेळी स्वतःला अपडेट करत गेली. आपलं स्किल, आपलं नॉलेज, आपलं ऍटिट्यूड याच्यामध्ये टाइम टू टाइम त्यांनी चेंजेस केले, म्हणून आज हे ते करू शकले. व्हेरी गुड. म्हणजे त्या उद्योजकांनी टाइम टू टाइम स्वतःमध्ये चेंजेस केले, नॉलेजमध्ये अपग्रेड केलं, आपल्याकडच्या कंपनीतल्या एम्प्लॉईच्या स्किल्समध्ये, त्यांच्या कौशल्यांमध्ये अपग्रेडेशन केलं आणि म्हणून आज तिकडे आहेत. पण दूरदर्शनने केलं नाही, हे HMTने नाही केलं, हे फियाटने नाही केलं. म्हणून त्यांच्यासारखे काही ब्रँड खूप चांगल्या सुरुवातीनं कोसळले. आता लेटेस्ट एक्झाम्पल आहे नोकिया. नोकिया 4-5 वर्षापूर्वी एक अमेझिंग ब्रँड होता, सगळ्यांना माहिती आहे. आपल्यामध्ये पण काही नोकिया आहेत, छोटे नोकिया, बट यु नो. तर त्यांनी ती पण प्रगती करू शकली नाही, काहीतरी गडबड झाली. सो एक कारण होऊ शकतं की आपण अपग्रेड करत नाही, आपण नॉलेज घेत नाही, आपण स्किल्स घेत नाही. कारण धंदा सुरू करणं हे खूप इझी आहे. धंदा सुरू करायला काय लागतं का? काय लागतं धंदा सुरू करायला? काही लागत नाही. घरच्यांशी भांडण करावं लागतं, आई वडिलांशी बंड करावं लागतो, बायकोशी बंड करावं लागतो आणि धंदा सुरू होतो, येस ऑर नो? पण तेवढं एक फक्त कौशल्य पुरेसं नाही धंदा वाढवायला. धंदा वाढवायला तुम्हाला इतर अनेक कौशल्यांची आणि स्किल्सची गरज लागते आणि ते स्किल्स शिकावे लागतात. ऑलराईट. एनी अदर रिझन का आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही? आपण पण 6 वर्षावर धंदा सुरू केला, एक 1600 करोडची कंपनी आपणही बनवू शकलो असतो. मग असं काय चुकलं की आपण बनवू शकलो नाही? एनी रिझन? एनीबडी? येस. सॉरी? सिस्टम्स. येस. माझ्या कंपनीत कुठल्या सिस्टम्सच नाहीत, यु नो. माझ्या कंपनीत सिस्टम कोण? मी एकटा. मी बोलेल तो कायदा. ऑलराईट. म्हणजे माझ्या कंपनीत माणसं 10 वाजता येतात, 11 वाजता येतात, 12 वाजता येतात, मनमानी करतात. कुठल्याही प्रकारच्या सिस्टम्स नाहीत, HR सिस्टम्स नाहीत, अटेंडन्स सिस्टम्स नाहीत. कोणी येतो, कधी जातो, काही करतो. माझ्याकडे डेली मिटिंग्स होत नाही, माझ्याकडे विकली मिटिंग्स होत नाहीत, माझ्याकडे कुठल्याही प्रकारच्या प्रोसेसेस डिफाईन्ड नाहीत. कदाचित हे एक कारण आहे की एक चांगला बिझनेस मी सुरुवात करून पण एका विशिष्ट लेवलला घेऊ शकलो नाही. सो सिस्टम्स आणि प्रोसेसेस हा एक भाग होऊ शकतो. अजून काय कारण असू शकतात?